हिंदुत्वाच्या नावावर जनतेची मते मागायची आणि आतंकवाद्यांशी संबंध असणाऱ्यांना पक्षात घ्यायचे, हाच भाजपाचा खरा चेहरा, असं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टीका केली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टी, भाजप आणि सत्ताधारी नेत्यांवर वेगळी हिंदुत्व, नाशिकमधील सुधारक बडगुजर प्रकरण, इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना आणि नगर मनमाड रस्त्याच्या खड्डेमय अवस्थेबाबत तीव्र टीका केली आहे. तनपुरे यांनी भाजपवर हिंदुत्ववादाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवण्याचा आणि भ्रष्टाचारी लोकांना आश्रय देण्याचा आरोप केला. नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांना आतंकवाद्याशी संबंध असल्याचा आरोप करूनही त्यांना पक्षात प्रवेश देणे, इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत निष्पापांचा बळी जाणे आणि नगर मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेला भाजपची धोरणे जबाबदार असल्याचे तनपुरे यांनी म्हटले. प्राजक्त तनपुरे यांनी भाजपवर हिंदुत्ववादाच्या मुद्द्यांवर वेगळी प्रेम दाखवण्याचा आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याचा गंभीर आरोप केला. नाशिकमधील सुधारक बडगुजर यांना भाजपच्या पक्षाने प्रवेश दिल्याच्या प्रकरणावर तनपुरे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. बडगुजर यांच्यावर यापूर्वी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आतंकवादी दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कट्ट्यासोबत पार्टी केल्याचा आणि आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात चित्रफिती दाखवून कारवाईची मागणीही झाली होती. मात्र आता बडगुजरांना पक्षात प्रवेश देताना भाजप नेते त्यांची पाठराखण करत असल्याने पक्षाचा खरा चेहरा उघड झाल्याचा दावा तनपुरे यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.